नमस्कार. आज आपण करणार आहेत गाड्यावर मिळतं तसे परफेक्ट मेजरमेंटने पावभाजी करणार आहेत. जास्त मेहनत न घेता झटकीपट अशी पावभाजी तयार होती. मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी लंचसाठी असं पावभाजी झटकीपट अशी तयार करायची. चवीला भन्नाट अशी तयार होती. रेसिपीला सुरुवात करू. एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 1 वाटी बटाटा घेतलेला आहे. साड काढून स्वच्छ धुवून घ्यायचे. जितका बटाटा घेतला तिथंच फुलगोबी घ्यायचा. हे पाऊण वाटी गाजर घेतलेलं आहे, पाऊण वाटी शिमला मिरची आणि पाऊण वाटी वाटाणा घेतलेला आहे. ते टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी भरपूर टाकायचं नाही आहे. अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. 3 शिट्ट्यामध्ये चांगली अशी भाजी शिजते. मिडियम गॅसवरती शिट्ट्या करून घ्यायच्या. मग छान अशी भाजी शिजली. सगळ्या भाजी शिजल्या तर मॅशर घेऊ. पावभाजी मॅशर हे चांगले मॅश करून घ्यायच्या भाज्या, कारण गरम गरम असल्यामुळे पटकन असे मॅश होतं. चांगले मॅश झालेले आहेत आता. आणि थोडेफार एखादी जर मोठं राहिल्या तर आपण पुन्हा भाजी करताना त्याला मॅश करून घेणार आहे. त्या भाजीत मॅश करून झाली आहे. त्या कढई ठेवू. कढईमध्ये 1 मोठं चमच्यावर तेल टाकून घ्यायचं आणि 1 चमचा बटर टाकायचं. तेल टाकल्यामुळे बटर जळत नाही, त्यामुळे तेल 1 चमच्यावर टाकलेलं आहे. 1 इंच अद्रक खिसून घेतलेली. 2 हिरव्या मिरच्या तशा बारीक चिरून घ्यायच्या आणि अद्रक आणि मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत 1 ते 2 सेकंदासाठी बारीक गॅसवरती परतून घ्यायचं. बारीकच गॅस ठेवायचं, मोठा करायचं नाही आहे. 2 मिडियम साईजचे कांदे घेतलेले बारीक चिरून तेही टाकून घ्यायच्या आणि कांद्याला चांगला असं मऊ आणि हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं. जास्त काय पटायची गरज नाही कांद्याला. कांदा चांगला मऊ झालेला आहे. त्यावेळेला हलकासा गोल्डन कलर आला की त्यामध्ये टमॅटो टाकून घेणार आहेत. टमॅटोची पावभाजी जर जास्त वापरायचे. 2 मोठे टमॅटो घेतले असे लाल बघून घ्यायचे. टमॅटोला पावभाजीमध्ये जास्त वापरण्याची पावभाजी खूप छान अशी लागते. टमॅटो चांगला मऊ झालेला आहे. त्यावरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवून टमॅटो मऊ करून घ्यायचा. 2 ते 3 मिनिटांत बघा चांगला असा टमॅटो मऊ झालेला आहे. बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये पावडर मसाला टाकणार आहेत. 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर, भाजीला कलर चांगला येते आणि तिखटही कमी असते. 1 मोठा चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मसाला चांगला मिक्स केलं की बारीक गॅसवरती 30 सेकंदासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे मसाल्याला चांगलं तेल सुटते. मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं एकदा मिक्स करून घेऊ. गॅस बारीक ठेवायचं म्हणजे मसाले करपत नाही. जी भाजी मॅश करून घेतली ती सगळी भाजी त्यामध्ये टाकून घेणार आहे. हे सगळी भाजी टाकून घेतली की एकदा अजून मॅश करून घ्यायचं, कारण एखादी भाजी अशी मोठी राहिली असेल तर अशी चांगली मॅश होती. चांगलं असं मॅशरने सगळ्या भाज्या मिक्स करून झाले आहेत. त्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं. 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. गरम पाणी वापरायचं, थंड पाणी वापरायचं नाही. कुकरमध्ये टाकून घेतलं, त्यामध्ये थोडंसं भाजीचं राहिलं होतं. ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला जशी भाजी पाहिजे तसं पाणी आपण वापरायचं, कमी जास्त. सगळं चांगलं मिक्स झालं की त्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकून एकदा मिक्स करून घेऊन बारीक गॅसवरती 7 ते 8 मिनिटासाठी चांगली भाजी शिजून घेणार आहेत. बारीक गॅसवरती 7 ते 8 मिनिटात चांगली भाजी शिजली ह्या पद्धतीने आणि छान अशी गाड्यावर मिळते तशी भाजी तयार झाली आणि अगदी सोप्या पद्धतीनं तयार केलेली. जास्त मेहनत न घेता झटकीपट अशी. त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि बटर टाकायचं. बटर टाकून एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. भाजी आपली तयार झाली झटकीपट. बेडगी मिरची पावडर टाकल्यामुळे खूप छान असा कलर आला आहे. तुम्हाला बेडगी मिरची पावडर नसेल तुमच्याकडं तर अर्ध बीट घ्यायचं आणि बीट खिसून टाकायचं, तरी पण खूप छान असं भाजीला कलर येते. आता झटकीपट असं जास्त मेहनत न घेता पावभाजी तयार झाली. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.